मला माहित नाही. आय एम सॉरी. तुमचे ते गावकरची वाद असतील. मी मुलांना दाखवायला नाही फक्त. हे बघा, हे असा छान असा आपला खेळ निघतो, घरोघरी लागता, हे दाखवायला नाही. तुमचं काय वाद मला माहित नाही. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे परत एकदा आपल्या एका नवीन आपल्या शिमगोत्सवाच्या पहिल्या पार्टमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, आज असणार आहे ती म्हणजे आपला मान उठणार आहे. तर शिमग म्हटल्यावर कोकणी माणसाच्या जीवाभावाचा सण म्हणजे आपला शिमग. तर त्याची आज आपल्या दोपेश्वर गावात सांगता होत आहे, म्हणजे सुरुवात होत आहे. आपल्या दोपेश्वर गावात सुरुवात होत आहे. तर आज आपला मान उठणार आहे आपल्या बारावाडीचा. तर आजचा आपला शिमगोत्सवाचा पहिला व्हिडिओ असणार आहे. तर आपले कोकणवासी म्हणजेच चाकरमानी जे मुंबईला गेले असतात ते आता परत आपल्या कोकणात येतात, कारण का आपला वर्षातून एकदा येणारा हा सण म्हणजे शिमगा आणि आपल्या जीवाभावाचा सण. हाच अनुभव घेण्यासाठी, म्हणजे ह्याचा आनंद लुटण्यासाठी आपला कोकणी माणूस परत आपल्या कोकणात येतो, आपल्या गावागावात येतो. तर आजचा आपला पहिला पार्ट असणार आहे आपल्या मान उठण्यात. तर आजचा पार्टमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळतं ते आपण नक्कीच दाखवणार आहोत आणि तुम्ही नक्की बघा. तर आता आपण जाऊयात आपल्या मांडात, जिथे आपला मान उठतो तो मला दाखवी कुठे आपला मांड आहे. तर चला, जास्त वेळ न घेता आपण जाऊयात आपल्या मांडात. चला. तर म्हणजे आता आम्ही आलोय मांडात. खाली बसून बोला. दुकानदार आहे ना, वाचून दाखवा. खाली बसून नाही मी बघतो ना. मी कुठे मला माहित नाही. आय एम सॉरी. तुमचे ते गावकरची वाद असतील. मी मुलांना दाखवायला नाही फक्त. हे बघा, हे असा छान असा आपला खेळ निघतो, घरोघरी लागता, हे दाखवायला नाही. तुमचं काय वाद मला माहित नाही. बरोबर आहे ना.
पॉइंट आहे पॉइंट आहे पॉइंट आहे पॉइंट आहे त्याचा पॉइंट आहे. थांब थांब थांब. मी काय बोलतो माझ्या दोन मुलं दाखवायला कसा असतो इथं जर मान उठत नसेल तर आपण पाच गाणी म्हणून पुराण्या परमा तर तुम्ही काय करू शकणार. व्हिडिओ होऊ दे तरी तर मान उठवून दे तरी आधी. हा? माझा हाय चांगला आहे माझा. आवाज
म्हणतात काय म्हणतात तर म्हणजे मान उठल्यानंतर ना ही अशी प्रसादी भेटते कोण ही अशी प्रसादी भेटते मान उठल्यावर याला उडीद म्हणतो आपण उकडलेले उडीद खाली ना नाही मिळाल्या काहीच नाही मिळालं हे काका ह्या वाटतं काय म्हणतात काका काय बोलतच नाही वाटतच ते हा काय बोलतात प्रसादी ना काय आता मान उठलेला आहे आणि घुगऱ्या त्याला घुगऱ्या म्हणतात आणि आता इथे हे आहे जाप घालतात जाप राजी करून आज विठला देवी पावडा देवी कालिका देवीचं मत उभं करून तुझ्या मूळ पुरुषात राजी करून तुझ्या गाव चतुर्थ महापुरुषाचं मत इथे उभं करून आज तुझ्या 12 वाडी पुरुषांची एक मत एक राट करून आज तुझं थळ इथे उभं करून आज तुझी खालकी तुझी मार्गी इथे उभी करून आज तुझ्या राठीची काढणे राठी उभी करून थापीच्या काढायची थापीत समाज घालून त्याप्रमाणे प्रत्येक परंपरेनुसार काय म्हणून आपल्या इथे जो काही कोणी 12 माताने इथे जो काही मान म्हणून स्थापन केलेला आहे पण आज बघायचे थाप मारलेले आहे आणि इथे तुझा आकार इथे भरलेला आहे आणि आज इथून जी काय 12 वाडीच्या बाळगोपाळांच्या आज रखवालीच्या आज जी काय पुरवणी जी काही इथे केलेले आहे त्याप्रमाणे आम्ही इथे जो काय हा मान इथे आज इथून उठवतोय तरी पण आज जे काय तुझ्या उद्या जे काय तुझ्या घोड्या 12 वाडीचं जी बाळगोपाळ तोडणार आहे तरी पण जे काय तुझा आज टमाट्या सुका करून आज थोडा प्रमाण करून आज तुझ्या खेळ काढण्याचा सुका करून माझ्या मांडा सुका करून आज तुझे बाळगोपाळ घोडे उद्या तोडून आज बाजारपेठेतून आज नाचून खेळून आज ते दरबारात आणणार आहे तरी पण आज त्या बाळगोपाळाच्या कोटाच्या लेकराच्या केसाला धक्का न लागता आज राजापुरातून जी काय होईल ते बाळगोपाळ नाचून खेळून त्या दरबारात आणतील त्या चांगल्या प्रकारे तुझं ते कार्यक्रम आज पार पाडून घेण्यात आज तिथे तू समर्थ होऊन आज अशीच त्या चतुर्सीमेतली 12 वाडीतली बाळगोपाळ मंडळी आज तिथे त्या गेलेली असतील आज तिथे त्यांना सोपले देऊन त्यांच्या नोकरी धंद्यात चांगल्या प्रकारे यश देऊन आज रखवालीचा मालक तुझा रखवाली उभा करून पुराव्याचा मालक पुराव्यात उभा करून आज काय तुझ्या बाळगोपाळांच्या अजून 12 वाडीच्या बाळगोपाळाच्या अजून कळत चूक अपराध झालेले असतील आज जेवढे असेल तेवढं त्यांनी माफ करून अशा प्रकारे आज एकंदर रखवाली संभाळ रातच्या खेळ काढण्याला आजपासून सुरुवात होते आज उद्या घोड्या तुझ्या तोडणार आहेत आज त्याच्यानंतर काय खेळ काढला म्हणून काय ते निघेल तरी पण आज कुठलाही अनिश्चित प्रकार न घडता आणि अनुचित प्रकार न घडता आज जसा तुझा या माठातून जसा खेळ तुझा जो काही रूपामधून जातोय तसा तुझ्या माठात तिथे मंदिरात आणण्यात आज तिथे समर्थ हो एकंदर रखवाली बाळाची संभाळ बळा करायची